पोलिसांच्या आडून कारवाई केल्यास जशास तसं प्रत्युत्तर काठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, पण शक्तीपीठ होऊ देणार नाही. सतेज पाटील आणि राजू शेट्टींनी सर्वपक्षीय मेळाव्यात रणशिंग फुंकलं. 9 जूनला महामोर्चा. राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्गासाठी एकवटत शक्ती लावल्यानंतर आता बाधित 13 जिल्ह्यातून विरोधी संघर्ष वाढू लागला आहे. काल 20 मे कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यातून काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एकमुखी निर्धार करत शक्तीपीठाचा डाव मोडून काढण्याचा निर्धार केला. कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा निर्धार सर्वपक्षीय मेळाव्यात नेत्यांसह शेतकऱ्यांनी केला. या मेळाव्यामधून 9 जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. हा मोर्चा ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार आहे. कसबा बावड्यात झालेल्या सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील नेत्यांसह बाधित हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावताना महामार्गाला कडाडून विरोध केला. या शक्तीपीठ महामार्गाने कोल्हापूर जिल्ह्याची होणारी नासाडी किती अभूतपूर्व आहे याची मांडणीच नेत्यांनी केली. या मेळाव्यामध्ये बोलताना सतेज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गावरून जर पोलिसांच्या बळाचा वापर झाला जशास तसं उत्तर दिलं जाईल असा गर्भित इशारा दिला. पाटील यांनी म्हटलं आहे की पोलिसांना देखील आमची विनंती असून पोलिसांच्या जोरावर काही कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर दिलं जाईल. तुम्ही जर जबरदस्ती करणार असाल तर या रस्त्यावरच्या लढाईला उग्र स्वरूप लागणार आहे आणि जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी सरकारची असेल असा इशारा सुद्धा पाटील यांनी दिला आहे. हा गरज नसलेला महामार्ग आहे, ह्याच्यावर पैसे तुम्ही खर्च करू नका, ही भूमिका आमची प्रामुख्याने या सगळ्या दृष्टीमध्ये या ठिकाणी आहे. आणि म्हणून हा लढा फक्त आपल्याला आता मेळावा घेऊन या ठिकाणी चालणार नाही, ज्याचा उल्लेख राजू शेट्टीने आणि अनेक वक्त्यांनी केला. आता पोलीस बळाचा वापर उद्याच्या भविष्य काळात या ठिकाणी केला जाईल. आमच्या प्रशासनाला देखील जाहीर आव्हान आहे, पोलिसांना देखील आमची विनंती आहे. आमचं वांद पोलिसांच्या बरोबर या ठिकाणी नाही आहे. पोलिसांच्या आडून जर या ठिकाणी कारवाई करायचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर द्यायला कोल्हापूरकर या ठिकाणी गप्प बसणार. जशास तसं उत्तर या ठिकाणी दिलं जाईल. ही रस्त्यावरची लढाई आहे. तुम्ही जर जोर जबरदस्ती या ठिकाणी करायला लागला तर या रस्त्याच्या लढाईला उग्र स्वरूप जर या ठिकाणी निर्माण झालं, उद्या कायदा आणि सुव्यवस्था या जिल्ह्यातला बिघडला, या 13 जिल्ह्यातला बिघडला तर त्याला जबाबदार सरकार या ठिकाणी असणार आहे. आम्हाला नको आहे ते तुम्ही आमच्या माती मारायचा प्रयत्न केला. आरेला कार्य म्हणायची ताकद या महाराष्ट्रातल्या जनतेची आहे हे दाखवून देण्याचं काम आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू. या राज्यामध्ये धरणं झालीत, या राज्यामध्ये हायवे झाले, या राज्यामध्ये MIDC झाल्या. कुठं शेतकऱ्यांनी विरोध त्या ठिकाणी केला? जे चांगलं आहे त्याला सहकार्य करण्याची भूमिका या राज्यातल्या शेतकऱ्यांनी केली. परंतु आज गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आहे. हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. ही भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. उद्या किती संघर्ष करायला येऊ दे, लाठी खायला या ठिकाणी लागू दे, जेलमध्ये जायला लागलं तरी आम्ही सगळे जेलमध्ये जायला या ठिकाणी तयार आहोत. परंतु आमची भूमिका या शेतकऱ्याच्या बाजूनं निश्चितपणे येणाऱ्या भविष्य काळात या ठिकाणी राहणार आहे. हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.